सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. आपल्या मुलाने रोज किती वेळ अभ्यास करावा हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो, बरोबर? मग आपण काय करतो? आपण म्हणतो त्याला बस रे अभ्यासाला, बस रे अभ्यासाला, बस रे अभ्यासाला. पण ते बाळ जे असतं ना, मुलगा असू देत, मुलगी असू देत, ते बाळ म्हणतं की मला नाही करायचा अभ्यास, मला आता खेळायचं आहे, मला आता टीव्ही बघायचा आहे, मला आता मोबाईल बघायचा आहे, किंवा असे बरेचसे त्यांचे एक्सक्युजेस असतात. मग अशा ह्याच्यामध्ये आपण फ्रस्ट्रेट होऊन जातो, मग आपली चिडचिड व्हायला लागते. आपल्याला असं वाटतं की बाळ अभ्यासच करत नाही. बाळ म्हणतं मी तर ऑलरेडी एक चॅप्टर वाचून झालेला आहे. मग याच्यातनं जो काही तणाव निर्माण होतो त्याच्याने आपणही डिस्टर्ब होतो आणि बाळही डिस्टर्ब होतो, बरोबर? मग अशा याच्यामध्ये मुलांनी रोज किती वेळ अभ्यास केला पाहिजे या संदर्भात मी आज तुम्हाला सांगणार आहे, बरोबर? मग आता याच्यातच मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे की मुलांनी अभ्यास किती केला पाहिजे याच्यामध्ये आपल्याला काय हवंय, बरोबर? आपल्याला ऍज अ पॅरेंट म्हणून काय हवंय, आपल्याला त्या मुलाच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या हव्यात, कन्सेप्ट क्लिअर झालेल्या हव्यात, की त्याला गुण जास्त हवेत, बरोबर? आता ह्या तुम्ही बरेचसे पालक असं म्हणतील की संकल्पना स्पष्ट असल्या की गुण आपोआप वाढतात. बरोबर आहे, करेक्ट आहे. पण तरी पण बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या संकल्पना अतिशय स्पष्ट असतात, त्यांना खूप छान पद्धतीने सगळं काही असं आपण ओरली विचारलं तर जमत असतं, पण त्यांना पेपरमध्ये लिहायला इश्यू येतो आणि मग त्यावेळेला त्यांना त्याचा त्रास होतो, बरोबर? मग मुलांनी किती वेळ अभ्यास करायचा हे जर आपण बघितलं तर आधी आपल्याला ठरवावं लागेल की आपण काय नाही करायचंय, बरोबर? ऍज अ पॅरेंट म्हणून मी ह्या चुका करणार नाही जेणेकरून माझ्या मुलाचा अभ्यास जो आहे तो चांगला होणार, ठीक आहे? मग आता सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी चूक जी आपण पालक म्हणून करतो ती अशी असते की आपण म्हणतो की बाळा तू बस अभ्यासाला, बस तू अभ्यासाला, बस तू अभ्यासाला. आणि मग आपल्या समाधानासाठी किंवा आपल्याला घाबरून, आपल्या भीतीने, आपल्या प्रेमाने, कुठल्याही याच्याने ते बाळ काय करतो, 4 तास 5 तास एका जागेवर बसलेलं आहे आणि ते पुस्तक धरून उघडून बसलेलं आहे, ठीक आहे? आता काय होतंय की आपल्याला असं वाटतं की ते बाळ अभ्यास करतोय, 4 तास झाले, अरे वा माझं बाळ किती 4 तास झाले अभ्यास करत. पण मुळात ते बाळ अभ्यास करत नसतं, ते फक्त आणि फक्त ऍक्टिंग करत असतं. एवढं 4-5 तास कुठलाही लहान मुलगा मुलगी अभ्यासाला बसू शकत नाहीत, ठीक आहे? जास्तीत जास्त एका सिटिंग मध्ये 30 to 40 मिनिट, 30 ते 40 मिनिटांनंतर मेंदू जो आहे तो मेंदू काम करणं बंद करतो. अगदी आपलं स्वतःचं सुद्धा बघा, आपण जर एक काम करत असू, 4 तास झाले, 5 तास झाले, एकच काम जर कॉन्स्टंटली सेम वर्क असेल ना, तर आपण सुद्धा कंटाळतो, आपला सुद्धा डोकं दुखायला लागतं. त्याच्यामुळे हा विचार आपण मुलांच्या बाबतीत पण करायचा आहे की 30-40 मिनिटं एक सेटिंग, त्याच्यानंतर 15-20 मिनिटांचा ब्रेक, परत 30-40 मिनिटांची सेटिंग, ठीक आहे? तो अशा पद्धतीने तुम्ही मुलांना थोड्या थोड्या वेळामध्ये अभ्यास करायला लावला पाहिजे. एकाच वेळेला बसून करायला लावायचा नाही, ती अपेक्षा मुलांकडनं ठेवू नका, ठीक आहे? दुसरं काय की जबरदस्तीने जास्त बसवणं, जबरदस्ती करायची मुलांवर, घाबरवायचं त्यांना की नाही तू बस, नाही तर मारेल, तुला जेवण नाही देणार, असं नाही करणार, हे नाही. नाही, काहीही गरज नाहीये. काय करायचं आता मी हे स्वतः अवलंबते, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याचशा ट्रिक, ही जी आपली सिरीज मी घेणार आहे ना, याच्यात मी बऱ्याचशा ट्रिक्स अशाच आहेत की ज्या मी स्वतः अवलंबते किंवा माझ्यावर माझ्या आई वडिलांनी अवलंबलेल्या होत्या, किंवा ज्या काही टॉपर मुलं असतात त्यांच्या घरामध्ये ज्या काही ट्रिक्स असतात त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, ठीक आहे? तर काय करू शकताय तुम्ही की ज्या वेळेला तुम्ही एखादं काम करतायत, मोस्टली आपण म्हणूयात की माता पालक एक घेऊयात आपण, ठीक आहे? की मम्मा ज्या वेळेला काहीतरी काम करते, लेट्स से स्वयंपाक करते, त्यावेळेला ते बाळ जर तिथे किचन मध्ये बसलेलं असलं आणि ते मम्मा सोबत जर गप्पा मारत असला तर त्या बाळाचा अभ्यास छान होतो. म्हणजे गप्पा इन द सेन्स असल्या तर अभ्यासाच्या गप्पा. मग बाळाला आपण प्रश्न विचारायचा, काय रे, काय शिकवलं आज शाळेमध्ये, काय झालं आज शाळेमध्ये, बरं मग हे समजलं का तुला, ते समजलं का? बाळ सांगतो ना आपल्याला की लेट्स से की मला आज शाळेमध्ये हे शिकवलंय. मग आपण काय करणार, आपण ते जे हे शिकवलेलं आहे ते विचारायचं, मग त्याच्यावर प्रश्न विचारायचे. बरं तुला नाही लक्षात आलंय का, मग एक काम कर, तू पुस्तक वाच, वाचून दाखव बरं मला जोरात, बोलून दाखव बरं मला जोरात. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी खूप जास्त इफेक्ट करतात मुलांच्या सायकोलॉजीवर पण आणि त्यांच्या अभ्यासाच्या क्षमतेवर पण. त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होत जातात, ठीक आहे? मुलं खूप लवकर थकतात. मुलं आहेत ना, हे जर 3-4 तास त्यांना एका जागेवर बसवून ठेवलं ना, तर ती मुलं मेंदूने थकून जातात. काय मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 4-5 तास आपण जर बसलं ना, आपल्यालाही थकवा येतो. तर ते तर लहान लेकर आहेत, त्यांना त्यांची फिजिक जर तुम्ही एकत्र बघितलं ना, तर तुम्हाला असं जाणवेल की ती मुलं शांत बसू शकत नाही. लहान मुलांना जास्त वेळ बसणं जमत नाही, त्यांचा मेंदू आपल्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह असतो आणि त्याच्यामुळे जर ते एका जागेवर जास्त वेळ बसले तर ते जास्त थकतात, ठीक आहे? जितका तुमचा मुलगा मुलगी ऍक्टिव्ह असेल तितकं त्यांना एका जागेवर बसवल्यावर ते जास्त दमतील,
ठीक आहे. आपल्याला असं वाटतं की नाही बाहेर खेळायला गेल्यावरच मुलं दमतात, नाही. उलट ते बाहेर खेळायला गेल्यावर, फ्रेश एअर मध्ये गेल्यावर त्यांचा मेंदू अजून जास्त फ्रेश होतो. त्याच्यानंतर जर ते घरात आले ना, म्हणजे 1 तास बाहेर खेळून मुलगा आला आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला हातपाय धुवून अभ्यासाला बसवा, त्याचा अभ्यास जास्त चांगला होईल. ठीक आहे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. ठीक आहे. आता शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी किती वेळ अभ्यास करणं योग्य असतं, किती वेळ अभ्यास करणं योग्य असतं. लेट्स से आपण एक विचार करूयात की तो मुलगा 4थीला 5वीला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतंय की वर्ग पण मॅटर करतो. ठीक आहे. मी नाही म्हणणार की 10वीच्या विद्यार्थ्याने 6 ते 90च मिनिटं अभ्यास करायचा. मी काय म्हणते, जर समजा तुमचा मुलगा 4थला लेट्स से तुमचा मुलगा 4th स्टँडर्ड मध्ये आहे किंवा 5th स्टँडर्ड मध्ये आहे, तर त्या 4थीच्या किंवा 5वीच्या विद्यार्थ्याने होमवर्क सोडून शब्द नीट ऐका, होमवर्क सोडून 40, 50, 60 मिनिटं अभ्यास करणं सफिशियंट असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मुलगा तुमचा 7वी 8वीला असेल, यांच्यासाठी किती आपण 50 मिनिट पकडूयात, 50 मिनिट. ठीक आहे. 7वी 8वी या विद्यार्थ्यांसाठी 60 मिनिटं पुरेसे आहेत. 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी होमवर्क सोडून चाललंय आहे. होमवर्क वेगळा, होमवर्कचा टाइम याच्यामध्ये कन्सिडर करायचा नाही. हा कुठला अभ्यास आहे की ज्याला आपण चिंतन मनन म्हणतो. ठीक आहे. वाचनावर चिंतन आणि त्या चिंतन केलेल्यावर मनन. ठीक आहे. म्हणजे काय, पहिले तो एखादा धडा वाचला, मग तो समजून घेतला, मग त्याच्यावर शांत डोक्याने विचार केला, अच्छा हे केलं म्हणून असं झालं होय, ते केलं म्हणून तसं झालं होय. मग त्याच्यावर ऍप्लिकेशन विचार करणं, म्हणजे वीज कशी तयार होते हे जर तुम्ही वाचलं, त्या विद्यार्थ्याने वाचलं, मग त्याच्यानंतर अच्छा मग आपल्या घरात इथे इथे वीज आहे, मग ही वीज ह्या ह्या ठिकाणावरनं अशी अशी तयार होते आणि मग अशा पद्धतीने येते. ह्या गोष्टी झाल्या प्रोसेसमध्ये. मग त्याची काय झाली, कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन गेलेली. मग त्या वीज तयार होणे ह्या प्रक्रियेवर त्याला कशाही पद्धतीचा प्रश्न आला तर तो त्या विद्यार्थ्याला सोडवता येणार आहे. प्रॅक्टिकल बुक कम्प्लीट करणे, होमवर्क कम्प्लीट करणे हे ह्या 50 मिनिटांमध्ये 60 मिनिटांमध्ये येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 9th और 10thचा जर तुमचा स्टुडंट असेल, तुमचा विद्यार्थी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्याने 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. एवढा वेळ त्यांना सफिशियंट असतो. ठीक आहे. 4थी 5वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आहे, त्यांचा मेंदू लवकर थकतो, म्हणून त्यांना 50 मिनिटं. 6वी 7वीच्या मुलांसाठी 1 तास सफिशियंट आहे. 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 90 मिनिटं सफिशियंट आहे. 4थीच्या खाली जर तुम्ही गेले तर अर्धा तास जरी त्यांनी अभ्यास केला ना तरी आपण आपलं नशीब समजावं. ठीक आहे. म्हणजे हे हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपण जर बघितल्या, आपणही ह्यातनच गेलेलो आहे ना. आपण काही वेगळं होतो का? आपल्याला आपले आई वडील ज्या वेळेला ओरडून ओरडून सांगत होते, आपण बसत होतो का? हो नाही, आपणही बसत नव्हतो. मग आपण आपल्या मुलांकडनंच काय अपेक्षा ती ठेवायची, बरोबर आहे की? आता ह्या 60 मिनिटांचा आपण एक 60 मिनिटांचं ऍव्हरेज पकडूयात. 30-40 पण नाही आणि अगदी 90 पण नाही. 60 मिनिटांचा जर आपण ऍव्हरेज पकडला तर दर 30 मिनिटांनी 10 मिनिटांचा ब्रेक घ्यावा. ठीक आहे. कुठलाही विद्यार्थी असू द्या, तो तुमचा पहिलीचा विद्यार्थी असू द्या किंवा तुमचा 10वीचा विद्यार्थी असू द्या. काय करायचंय तुम्हाला, 30-10चा रूल फॉलो करायचा आहे. काय आहे 30-10चा रूल? 30 मिनिट स्टडी, त्याच्यानंतर 10 मिनिट ब्रेक. ओके. त्याच्यानंतर पुन्हा 30 मिनिट स्टडी. ओके. हा झाला तुमचा 60 मिनिटांचा जो रुटीन आहे तो. आता 90 मिनिटांवाल्यांनी काय करायचं, त्या 30 मिनिटांनंतर परत 10 मिनिटांचा ब्रेक घेऊन परत 30 मिनिट बसायचं. ठीक आहे. 50 वाल्यांनी काय करायचं, तर 50 वाल्यांनी हे 30च्या ऐवजी 25-25 करायचे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने ब्रेक घेऊन अभ्यास करायचा. मग त्या ब्रेकमध्ये मुलं काय करू शकतात, तर त्या ब्रेकमध्ये मुलांना स्क्रीन टाइम द्यायचा नाही. त्या ब्रेकमध्ये मुलांनी फ्रेशअप व्हावं, तोंडावर पाणी मारावं, डोळे छान स्वच्छ पुन्हा धुवावेत आणि मग पुन्हा अभ्यासाला बसावं. दरम्यान जर त्यांना भूक लागलेली असेल तर काहीतरी थोडंसं चावमाव खाऊ शकतायत. या चावमावमध्ये हेवी जेवण नको, हेवी नको. ठीक आहे. मग काहीतरी स्नॅक खाऊन घेतले किंवा काहीतरी एखादं फळ खाऊन घेतलं. अशा पद्धतीने काय होणार आहे की मुलांचं पोट पण खूप जास्त रिकामं पण नाही राहणार, खूप जास्त भरलेलं पण नाही राहणार. रिकामं राहिलं तर डोकं दुखेल, खूप जास्त भरलेलं असेल तर झोप येईल. त्याच्यामुळे चावमाव ज्याला आपण म्हणतो असं काहीतरी खावं. ठीक आहे. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला
मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं, मी दरवेळेला हे सांगत असते की रोज संध्याकाळी 15 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास, जसं तुमचा वर्ग असेल. म्हणजे पहिलीच्या मुलाने 1 तास अभ्यास करावा संध्याकाळी असं मी नाही म्हणणार, किंवा पहिलीच्या मुलाने रोज रात्री 1 तास रिव्हिजन करावी असंही मी नाही म्हणणार. पण 10वीच्या मुलाने मात्र रोज रात्री 1 तास रिव्हिजन केली पाहिजे. ठीक आहे. तो लाईक वाईज तुमचा विद्यार्थी कितव्या स्टँडर्डला आहे त्यानुसार त्यांनी रिव्हिजन जे आहे, दिवसभरामध्ये जो काही अभ्यास स्वतः केलेला आहे तो स्वतः केलेला अभ्यास आणि शाळेमध्ये जे काही शिकवलेलं आहे ते शिकवलेलं यांची पुनरावृत्ती केली पाहिजे. रोज जर तुम्ही थोडा 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 अभ्यास करत राहिलात, अशा पद्धतीने करत राहिलात, तर त्यांचा पाया जो आहे तो पाया पूर्णपणे पक्का होणार आहे. ठीक आहे. आता बघा, तेच मी तुम्हाला इथे पण सांगितले की 25 मिनिटं अभ्यास, 5 मिनिटं ब्रेक. ठीक आहे. मी तुम्हाला 30-10 सांगितलं होतं. 25-5 जरी घेतलं, आता हे लहान मुलांच्या हिशोबाने, अगदी 4थी-5वीचे जे मुलं असतात त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर अशा वेळेला तुम्ही करायचं काय त्याच्यामध्ये, हा जो 25 मिनिटं अभ्यास करणार त्याच्यात काय करायचंय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, वाचन, चिंतन, मनन. मग ते वाचन जे आहे ते वाचन कसं झालं पाहिजे, जोरात झालं पाहिजे, मोठ्याने झालं पाहिजे. एखादं पुस्तक घेतलं आणि त्याचं ABCDEFG जोरात बोलून वाचायचं आहे, जेणेकरून काय होणार आहे की आपण जे काही बोलतो आहोत ते आपल्या डोळ्याखालनं जात आहे, ते आपल्या जिभेवरनं जात आहे, ते आपल्या कानापर्यंत पोहोचत आहे. म्हणजे त्या एका गोष्टीचं आपलं 3 वेळा रिव्हिजन तिथेच होतीये. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहून काढायचं आहे. ठीक आहे. जे काही आपण वाचतोय त्याच्या नोट्स ज्या आहे, नोट्स तयार करण्याची सवय अगदी लहान वयापासून लावलेली चांगली आहे. म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्याला सुद्धा तुम्ही सांगा की त्याने त्याच्यातनं त्याला काय समजलं ते लिहून काढायचं. ठीक आहे. म्हणजे आता पहिलीच्या विद्यार्थ्याला काय असणार आहे, याला हात म्हणतात, याला पाय म्हणतात, याला डोकं म्हणतात, जे काही असेल ते. ठीक आहे. मग जे काही पहिलीच्या विद्यार्थ्याला आहे, आता आकाश खूप मोठं आहे, त्याच्यात एक चंद्र आहे, एक सूर्य आहे, खूप सारे तारे आहे, ही जी गोष्ट आहे ना, याच्यामध्ये त्याने नोट्स कशा काढणार. पहिला पॉइंट लिहिला, आकाश मोठं आहे. दुसरा पॉइंट लिहिला, आपण सूर्यमालेमधला एक, पृथ्वी हा सूर्यमालेतला एक ग्रह आहे, सूर्यमालेतला तारा सूर्य आहे. हे जे सगळे पॉइंटर्स आहेत, अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांनी नोट्स काढणं गरजेचं आहे. स्वतः नोट्स काढायच्या. दररोज कमीत कमी 1 तास खेळायला पाहिजे. मग तो मुलगा पहिलीतला असू द्या किंवा 10वीतला असू द्या, 10वीतल्या विद्यार्थ्याने सुद्धा रोज 1 तास खेळलं पाहिजे. पण हे सगळं फॉलो करू. म्हणजे असं नका म्हणू तुम्ही की आम्ही रोज 1 तास खेळतो. मॅडम, बाकीचं एवढं सांगितलं ना, आम्ही फॉलो करत नाहीये, पण हे 1 तास खेळणं आम्ही फॉलो करतोय. ठीक आहे. असं नाही. सगळं जर व्यवस्थित फॉलो करणार असाल तर 1 तास रोज खेळायचं पण आहे. ठीक आहे. 8 ते 9 तास झोप ही लहान मुलांना गरजेची आहे. बरेचसे पालक काय करतात, मुलांना रात्री 12-12 वाजेपर्यंत अभ्यास करायला लावतात, सकाळी परत 5 वाजेला, 6 वाजेला उठवून देतात. अशा ह्याच्यामध्ये त्यांचा मेंदू नंतर काम करणं बंद करतो. ठीक आहे. कारण काय होतं की मेंदूला 9 तासाची झोप ही लहान वयामध्ये अतिशय गरजेची आहे. जितका त्यांचा मेंदू छान शांत झोप घेईल, जितका त्या मुलांचा मेंदू छान शांत राहील, तितका तो मुलगा दुसऱ्या दिवशी जास्त ऍक्टिव्ह असणार आहे. त्याचा मेंदू पुन्हा रिन्युएट होणार आहे, असं म्हणूयात आपण. आपलं कम्प्युटर असतं बघा, काय होतं की कम्प्युटर 1 मिनिटानंतर गरम व्हायला लागतं, बरोबर. खूप जर ओव्हरलोड झालं त्या कम्प्युटरचं तर ते गरम होतं, गरम होतं, गरम होतं, आणि नंतर त्याचा फ्यूज उडून जातो किंवा त्याचा मदरबोर्ड जळून जातो, आणि अशा पद्धतीने मग आपलं कम्प्युटर काम करणं बंद करतं. सेम गोष्ट आपल्या मेंदू सोबत पण आहे. आपला मेंदू खूप जास्त वेळ जर काम करत राहिला तर तो तापतो, आणि त्याला थंड व्हायला ही 8 ते 9 तासांची झोप जी आहे ती गरजेची असते. ठीक आहे. मोबाईल कमी नाहीच दिला तरी चालेल, किंवा अगदी आता आपल्याकडे बऱ्यापैकी बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन असतात, बऱ्याचसा अभ्यास ऑनलाईन असतो, बराच स्क्रीन टाइम मुलांचा इथे अभ्यासामध्ये होऊन जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे अभ्यास सोडून इतर गोष्टींसाठी मुलांना मोबाईल देऊ नका. ठीक आहे. मग तुम्हाला जर समजा अगदी तुमचा पहिलीचं वगैरे बाळ असेल तर त्याला तुम्ही काहीतरी राईम्स वगैरे लावून दिल्यात, किंवा तुम्ही त्याला काहीतरी गाणी गोष्टी लावून दिली तर गोष्ट वेगळी आहे. पण मोठ्या मुलांना मोबाईलची गरज नाही. ठीक आहे. काय करतात मुलं, आता आम्ही ज्या वेळेला लेक्चर घेत असतो ना ऑनलाईन, त्यावेळेला आम्ही पण बघतो बरेचसे मुलं विनाकारणचा तो मोबाईलमध्ये चॅटिंग करत असतात, किंवा बरेचसे मुलं विनाकारणचे काहीतरी कमेंट्स करत असतात. त्याच्यामुळे मोबाईल जितका मुलांना कमी मिळेल तितका चांगला आहे. ठीक आहे. अभ्यासानंतर बक्षीस किंवा प्रशंसा. आता हे जी आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण त्याच्याने मुलांना हुरूप येतो.
काय करायचंय तुम्हाला, एकदम छोटस आहे की तुमच्या बाळाने जर समजा आपला 30-10चा रूल फॉलो केला, त्याचा वेळ तुम्ही ठरवलेला आहे 1 तासाचा वेळ आहे, बरोबर. मग ह्या 1 तासामध्ये त्याने 30 मिनिटं अभ्यास, नंतर 10 मिनिटं ब्रेक, परत 30 मिनिटं अभ्यास, असं 1/4 तास जर तो एकदम शांततेत छान त्याने तो अभ्यास केलेला असेल, तर तुम्ही नंतर त्या बाळाला सांगणं गरजेचं आहे की बाळा रे, तू खूप छान अभ्यास केलाय, त्याच्यामुळे तू असाच अभ्यास जर केला तर तुला काहीतरी आम्ही बक्षीस पण देऊ, किंवा त्याला नाही बक्षीस तर ऍटलीस्ट कौतुक करा, कौतुक करा. कौतुक करायला तुम्हाला काहीही पैसे वगैरे लागत नाही, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं की आनंदी जितकं तुमचा मुलगा मुलगी राहणार आहे, तुमचं बाळ जितकं आनंदी राहणार आहे, तितकं ते जास्त चांगला अभ्यास करू शकणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला आठवड्याचा जो काही स्टडी स्केड्यूल आहे, तो स्केड्यूल टाइम टेबलच्या हिशोबाने तयार करा. कसा तयार करायचा, समजा मंडे टू फ्रायडे होमवर्क केला प्लस एका लेसनचं रिव्हिजन केलं, ठीक आहे. मग आता एका लेसनचं रिव्हिजन जे केलंय, हे मी फक्त एक अंदाज सांगते की कशा पद्धतीने तुम्ही करू शकताय. तुम्ही एका लेसनचं करू शकताय, 2 लेसनचं करू शकताय, व्हॉट एव्हर यू लाईक. तुमच्या मेंदूमध्ये जितकं काही असेल ना, त्या हिशोबाने ते मुलांनी केलेलं चांगलं असतं, ठीक आहे. आता हे जे आहे हे मुलांसाठी, पालकांसाठीच्या टिप्स आपण ऑलरेडी बघितल्यात, पण मुलांसाठी काय, मग मुलांनी टाइम टेबल तयार करणं गरजेचं आहे, ठीक आहे. टाइम टेबल तयार करायचं आहे. त्याच्यानंतर मग आता मंडे टू फ्रायडे झालं, तुमचं लेसनच्या रिव्हिजन्स केलेल्या आहेत. आता मंडे टू फ्रायडे मध्ये तुमचे 5 धडे होत आहेत, एक एक धडा जर आपण विचार केला तर, मग ह्या 5 चॅप्टर्सची रिव्हिजन करणार आहात तुम्ही सॅटरडेला, ठीक आहे. सॅटरडेला काय करणार आहे, 5 चॅप्टर कंप्लीट झाले होते सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार मध्ये, तर शनिवारी काय करणार आहे तुम्ही, त्याची रिव्हिजन करणार आहे ह्या 5ही चॅप्टरची, ठीक आहे. पूर्ण आठवड्याची पुनरावृत्ती. आणि मग संडेला काय करायचं तुम्ही, संडेला तुम्ही त्याच्यावर स्वतःच काहीतरी टेस्ट सोडवायची, ठीक आहे. कुठलाही काहीतरी प्रश्न काढायचे किंवा स्वाध्यायामधले प्रश्न घ्यायचे, किंवा असेच आपल्याकडे क्वेश्चन बँक्स वगैरे पण अवेलेबल असतात, ऑनलाईन अवेलेबल असतात, ठीक आहे. नाही काही तर तुमच्या शिक्षकांना सांगायचं की मॅम मी एवढे 5 चॅप्टर केलेले आहेत, मला याच्यावर तुम्ही प्लीज काहीतरी क्वेश्चन्स द्या, म्हणजे मग मी त्याचा आन्सर्स तयार करतो किंवा करते, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला टेस्ट करायचंय संडेला, ओके. जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन आणि टेस्ट करत नाही, तोपर्यंत तुमचा अभ्यास काही पूर्ण होत नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता परीक्षा ज्या वेळेला तुमची जवळ येते, आता बऱ्याच मुलांच्या परीक्षा चालू आहेत किंवा बऱ्याच जणांच्या आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स येत आहेत, बरोबर. 25 तारखेला माझ्या मते एक एक्झाम आहे, 26 तारखेला स्कॉलरशिपची एक्झाम आहे. तर ह्या ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत, या एक्झाम्सच्या 10 दिवस आधी आपल्याला कमीत कमी 2 तास अभ्यास डेली बेसिसला करणं गरजेचं आहे, केलाच पाहिजे. हा काय आहे, हा केलाच पाहिजे, केलाच पाहिजे ठीक आहे. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे, लेखनाचा जर तुमच्या रायटिंग मध्ये क्वेश्चन असतील तर त्या लेखनाचा सराव झाला पाहिजे. फक्त इथे वाचायचं म्हणजे फक्त वाचायचं नाही, याचा अर्थ काय करायचा आहे, तर तुम्हाला हे सगळं जे आहे हे पण करायचं आहे, ठीक आहे. नुसतं वाचन केलं वाचन केलं वाचन केलं हा प्रकार करायचा नाही, ठीक आहे. याच्यासोबत आपल्याला बाकीच्याही गोष्टी करणं गरजेचं आहे. तो आता आपल्याला फायनल जर याच्यावर आपण गेलो तर काय आहे, रोज थोडा थोडा अभ्यास करायचा आहे वर्षभर, त्याच्यानंतर रिव्हिजन करायची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लेखनाचा सराव सुद्धा आपला झाला पाहिजे, ठीक आहे. एक साधं सिंपल एक गोष्ट छोटीशी लक्षात ठेवा की जे टॉपर लोक असतात ना, ते गाढव मेहनत नाही करत, ठीक आहे. ते स्मार्ट वर्क करतात, गधा वर्क नाही करत, हार्ड वर्क नसतं ते स्मार्ट वर्क असतं. देयर इज अ ह्यूज डिफरन्स बिटवीन हार्ड वर्क अँड स्मार्ट वर्क. त्याचं मी उदाहरण देते तुम्हाला की एक व्यक्ती आहे की जो फक्त हार्डवर्क करतोय, फक्त हार्डवर्क करतोय, ठीक आहे. काहीतरी समजा एक व्यक्ती आहे की त्याला दगड आहे, ते दगड डोंगरावरनं खाली आणायचे आहेत, ठीक आहे. डोंगरावरनं खाली आणायचे दगड. मग आता एक माणूस आहे की जो रोज ते दगड घेतो, डोक्यावर पाटलीमध्ये ठेवतो आणि खाली उतरवतोय. दुसरा एक माणूस आहे, त्याने काय केलं, एक गाड्यासारखं तयार केलं आणि त्या गाड्यामध्ये तो 10-12 दगड टाकतो आणि त्याने काय केलंय, चाक लावलंय आणि तो पटकन 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 खाली उतरवतोय, बरोबर. हे काय झालं, स्मार्ट वर्क झालं. आता हा माणूस जो पहिला वाला जो माणूस होता आपला, तो काय करत होता, दिवसभरामध्ये तो 12 वेळा तो डोंगर चढत होता, 12 वेळा तो डोंगर उतरत होता आणि 12 दगड तो खाली आणत होता, बरोबर. आता हा दुसरा माणूस जो होता आपला स्मार्ट वर्क वाला, त्याने काय केलं, तो एकचदा डोंगर चढला, त्याने त्या गाड्यामध्ये 12च्या 12 दगड ठेवलेत आणि तो खाली घेऊन आला, बरोबर. पण आता इथे काय झालंय की इथे त्या माणसाची, ज्याला स्मार्ट वर्क ज्याने केलेला आहे, त्याचा वेळ वाचला, त्याला मेहनत कमी लागली आणि त्याचा रिझल्ट जो होता तो रिझल्ट तसाच निघालेला आहे, बरोबर. तो व्हॉट आय एम सेइंग इज की तुम्ही असं नाही म्हणत आहे मी की वर्क करू नका, वर्क करा,
पण स्मार्ट वर्क करा. ठीक आहे. जर तुम्ही रोज थोडा अभ्यास केला, रोज त्याचं रिव्हिजन केलं, रोज लिहिण्याचा सराव केला, तर हे काय झालं, तुमचं स्मार्ट वर्क झालं. ठीक आहे. हार्ड वर्क काय, मी 4 वेळा धडा वाचून काढला, मी 5 वेळा धडा वाचून काढला, त्याच्यानंतर मी 4 वेळा तो धडा पूर्णच्या पूर्ण लिहून काढला, हे काय झालं, हे हार्ड वर्क झालं. याच्यातनं तुम्हाला निष्पन्न खूप काही होणार आहे का, नाही होणार आहे. फक्त दिसताना काय दिसेल की मी 4 तास अभ्यास केला, मी 5 तास अभ्यास केला, मी 10 तास अभ्यास केला. गरज नाहीये. तुम्ही 2 तासाच्या अभ्यासामध्ये सुद्धा त्या 8 तासाच्या अभ्यासाचं जे काही क्रक्स आहे ते काढू शकतायत. फक्त कसं काढायचं ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अभ्यास करा, जास्तीत जास्त चांगले मार्क मिळवा. आणि जर तुम्हाला समजा काही स्टडी प्लॅन्स हवे असतील की कशा पद्धतीने कोणी कसा स्टडी करायचा आहे, किती वेळ करायचा आहे, तर कमेंटमध्ये मला तुमचं नाव, तुमची इयत्ता, ठीक आहे, कितवीला आहात, काय आहात, ही गोष्ट जर तुम्ही सांगितली, तुमच्या शाळेचा टायमिंग पण मेन्शन करा. मग मी तुम्हाला सांगते की तुम्ही किती वेळ अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. थँक्यू.